नमस्कार मित्रांनो, फार्म लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अशा एका अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या कडक प्रशासनामुळे आणि निर्भीड निर्णयामुळे लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. तर हे नाव आहे तुकाराम मुंढे. तुकाराम मुंढे हे 2005 सालीचे IAS बॅचचे अधिकारी आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ विकून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर त्यांनी अशी धडक कारवाई केली आहे की अनेक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले. नेमकी काय आहे ही कारवाई आणि सामान्य नागरिकांना त्याचा फायदा काय, चला जाणून घेऊया. तुकाराम मुंढे कोण आहेत? तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील एक प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि कडक प्रशासकीय अधिकारी आहे. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले तेथे नियमांचे काटेकोर पालन, तसेच भ्रष्टाचार विरोधातील भूमिका आणि जनहिताला प्राधान्य देणारे अनेक निर्णय घेतले. त्या निर्णयामुळे ते चर्चेत राहिले. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे अनेकांना त्रास झाला, परंतु सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर निर्माण झाला. भेसळ म्हणजे काय मित्रांनो? भेसळ म्हणजे अन्नपदार्थांमध्ये निकृष्ट किंवा हानिकारक केमिकल तसेच पदार्थ मिसळून नफा कमावणे. जसे की दुधामध्ये पाणी किंवा रसायने मिसळणे, जसे की युरिया, कृत्रिम रंग, मिठाईमध्ये रंग वापरणे, तसेच इसेन्स वापरणे, मसाल्यांमध्ये भुकटी मिसळणे, खाद्यतेलांमध्ये निकृष्ट पाम तेल मिसळणे. अशा एक ना अनेक प्रकारच्या भेसळीच्या अवलंब करून हे लोक पैसे कमावतात. याच्या सेवनाने सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत वाईट असे दुष्परिणाम होते, जसे की पोटाचे विकार, यकृताचे आजार, किडनीचे विकार, तसेच इतर देखील आरोग्यविषयक गंभीर समस्या ह्या उद्भवू शकतात. धडक कारवाईची सुरुवात मुंढे यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत भेसळविरुद्ध मोहीम अगदी धडाक्यात सुरू केली. विविध दुकाने, गोदामे, दूध विक्री केंद्र, मिठाई उत्पादन करणाऱ्या कंपन्या, तसेच अनेक डिस्ट्रीब्युटर यांच्या सर्जिकल स्ट्राईकसारख्या कारवाई यांच्यावर करण्यात आलेली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनी चौकशी करण्यात आली. संशयित अन्नपदार्थाचे नमुने हे प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले. या मोहिमेमुळे अनेक व्यावसायिकांमध्ये तसेच भेसळखोरांमध्ये अत्यंत खळबळी उडून गेली आहे. सामान्य नागरिकांनी या कारवाईचे स्वागतच केले आहे, कारण की कोणीतरी एक दबंग प्रशासकीय अधिकारी त्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी अगदी काटेकोर नियमांचे पालन करून त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता दाखवत आहे. श्री मुंढे साहेबांच्या या कारवाईमुळे स्पष्ट संकेत देण्यात आला आहे, जो कोणी नागरिकांच्या आयुष्याशी खेळेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अन्नपदार्थ नेहमी विश्वासार्ह शेतकऱ्याकडून तसेच तुमच्या खात्रीच्या दुकानदाराकडूनच घ्या. पॅकबंद वस्तूवरील माहिती व्यवस्थित वाचून घ्या. काहीही संशयास्पद आढळले तर प्रशासनाला कळवा. तुकाराम मुंढेंनी तसं सांगितलंच आहे की तुम्ही फक्त आम्हाला सूचना द्या, आम्ही लोकांवर कारवाई करू. तसेच कमी किमतीच्या पदार्थाला बळी पडू नका. तसेच क्वालिटीसोबत कोणतीही तडजोड करू नका. भेसळविरोधी कारवाई ही केवळ कायद्याची अंमलबजावणी नसून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याचे काम आहे. तुम्हाला तुकाराम मुंढे यांच्या कार्याबद्दल काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तसेच हा वेगळा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर नक्की करा. भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये. थँक्यू.